तर या ठिकाणी अनधिकृत झोपडपट्ट्या देखील आहेत असा मुद्दा राम कदम यांनी मांडलेला होता। त्यामुळे अनेक बांधकामं या ठिकाणी केली जात आहेत, संरक्षक भिंती त्यांना बांधून दिल्या जात आहेत। मात्र सततच्या या बांधकामामुळे असुरक्षित बांधकामामुळे ही दुर्घटना घडल्याचं बोललं जाते। त्यामुळे या नागरिकांचं स्थलांतर देखील या ठिकाणाहून केलं जाणार आहे। वहाँ से ऊपर से कुछ लैंडस्लाइड हुआ, कुछ पत्थर नीचे गिरे और लगभग 3-4 घरों के ऊपर ये पत्थर गिरे, जिसमें से 2 लोगों का डेथ हुआ है। बॉडी अभी हमने राजौड़ी भेज दिया है अभी, और 2 लोग इंजर्ड है जो राजौड़ी में एडमिट है, और लगभग अंदर 5 से 6 लोग अंदर फंसे होने की आशंका है। जो मेरी जानकारी है, यहाँ के लोगों से जो मैंने जानकारी ली, तो लगभग 6 लोग अंदर है। एक फैमिली के 4 लोग हैं, एक फैमिली का एक लड़का है और उसका दोस्त, ऐसे 6 लोग अंदर फंसे हुए हैं। लेकिन तंग गलियों की वजह से जो कार्य चल रहा है, आज अभी यहाँ पे फायर ब्रिगेड, एनडीआरएफ की टीम, महानगर पालिका की डिज़ास्टर की पूरी टीम, हमारे पूरे साकिनाका घाटकोपर पुलिस स्टेशन की पूरी टीम, सब टीम काम पे लगी हुई है। पतरा तोड़ के पूरा अंदर आ गया था, आंग पे पूरा गिर गया था, इसके भी लग गया है। आसपास में घटना हुई है बहुत सी, अब नहीं मालूम। वही अभी जा रहे थे कि क्या हुआ, घर देखे क्या कैसा है कैसे नहीं, वही देखने जा रहे थे। आपका वहाँ पे खुद का घर था? खुद नहीं, भाड़े पे, उनका खुद का था। ये मेरे मालिक है ये रूम के। कोई आपका करीबी या रिलेटिव वहाँ पे था उस जगह पर? नहीं, करीबी कोई नहीं था, यही थे। हम दोनों सो रहे थे रूम पे और इसकी माँ दूसरे रूम पे थी। तो सर आपका क्या नाम है? थोड़ा आपका क्या नाम है? समीम खान। समीम जी, चोटी ले आप क्या हुआ था, थोड़ा सा उसके बारे में बताइए। कुछ नहीं, अपन सो रहे थे। हाँ, सोते में वो एकदम अचानक आया, गिर गया पूरा। अब इतना नहीं मालूम है, अभी मालूम पड़ेगा, जाके देखेंगे तो। कितने बजे? रात में हम लोग छोड़ दिए घर 3:30 बजे। तो कितने घर आसपास थे, थोड़ा उसके बारे में बताइए, कितने घर थे उस जगह पर? है 3-4 लोग का नुकसान हुआ है। और पत्थर गिरे हैं ऊपर से। तर पहाटे 3 ते 4 वाजता ही घटना घडलेली आहे आणि या ठिकाणी 2 जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागलेले आहेत आणि आणखी काही जण या ठिकाणी अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। मुंबईच्या महापौर या ठिकाणी काही वेळातच पोहोचणार आहेत। या ठिकाणी सध्या मदत कार्य, बचाव कार्य राबवलं जाते। आणखी काही जण या ठिकाणी अडकल्याची भीती आहे, त्यामुळे त्यांचा शोध घेतला जातोय। घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरातली ही घटना आहे। रस्ता देखील या ठिकाणी निमुळत आहे, त्यामुळे बचाव पथकाला देखील काहीसे अडथळे येताना दिसतात। मुसळधार पावसामुळे ही घटना घडलेली आहे। डोंगराळ हा भाग होता आणि या ठिकाणी अवैध झोपडपट्ट्यांचं बांधकाम मोठ्या प्रमाणामध्ये आहे अशी माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे खरं तर अशा अवैध अनधिकृत झोपडपट्ट्यांना पावसाळ्याआधी या डोंगराळ भागांमध्ये असणाऱ्या झोपडपट्ट्यांना नोटिसा पाठवल्या जातात। त्यामुळे अशा पद्धतीच्या नोटिसा या घरांना पाठवलेल्या होत्या का, हे देखील माहिती आता समोर येणार आहे। आता महापौर या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर या ठिकाणी जी इतर घरं आहेत त्यांचं स्थलांतर केलं जाणार आहे। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, घाटकोपरच्या गौसिया चाळीतली ही घटना, 2 जणांचे मृतदेह हाती लागलेले आहेत आणि आणखी काही जण या ठिकाणी अडकलेले आहेत। काही वेळातच महापौर देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत। काय सध्याची त्या ठिकाणाची स्थिती आहे? नक्कीच मी घटनास्थळी आहे ना, पण या ठिकाणी बघतोय चिंचोळ्या अवस्थेमध्ये गल्ल्या आहेत आणि इथे रेस्क्यू ऑपरेशन करणं सुद्धा कठीण आहे, कारण या ठिकाणी कोणतीही जी मशिनरी यंत्रणा आहे जी पोचताना सुद्धा या ठिकाणी अनेक शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत। मात्र पोलीस घटनास्थळी दाखल आहेत। मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असेल, तसंच एकूणच या ठिकाणी काही अग्निशमन दलाचे सुद्धा कर्मचारी, एनडीआरएफ टीमचे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे। एकूणच हा समोरचा भाग आणि याच्या मागे दरड कोसळलेली आहे आणि यामुळे एकूणच 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। आणखी काही लोक हे या ठिकाणी त्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती समोर आली आहे। या ठिकाणी स्थानिक आहेत, त्यांच्याशी बातचीत करू। त्याप्रमाणे पोलिसाची पूर्ण जबाबदारीच असते, ते त्या पद्धतीने काम चालू आहे। आणि आता हळूहळू कसं, एकतर गल्ली खूप छोटी आहे, आतमध्ये जायला जागा नाही आहे, हळूहळू काम आता युद्ध पातळीवर चालू झालेलं आहे। तर मला वाटते 2 बॉडी गेलेले आहेत, 2 इंजर्ड आहेत, अजून मला वाटते 4 ते 5 आतमध्ये दबलेले आहेत अशी माहिती आहे। ऋतू तावडे असं म्हणतात की इथे लँड माफिया जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि लँड माफियांमुळे अशा पद्धतीची गोष्ट घडतात असं त्यांचं म्हणणं आहे। का लँड माफिया आहे तिथे, नेमकं काय कशा पद्धतीने घरं दिली जातात तिथे? मी काय म्हणतो, लँड माफिया म्हणजे काय?
ह्यांना घरं कुणी दिलेत, ह्यांना लाईट बिल कुणी दिलं, ह्यांना आधार कार्ड कुणी दिलं, ह्यांना वोटर आय डी कार्ड कुणी दिलं. तुम्ही जे सत्तेमध्ये असतात तुम्ही म्हणणार आम्ही आत्ता 6 वर्ष झालो किंवा 1 वर्ष झालो, ते 20 वर्षावर टाकणार. पण शेवटी प्रक्रिया हेच असते की तुम्ही स्वतःच्या मतदानासाठी या लोकांना इथं बसवतात. गरीब लोक असतात, यांना काही लालच देऊन यांचे मतं घ्यायचे. हा एकदम परफेक्ट त्यांचा नेम असतो. परंतु फक्त आरोप करणं, स्वतःला कसं वाचवणं, यासाठी रितू तावडे चांगला उत्तर नेहमी देतात. तेही उत्तर तुम्हाला यावेळी दिलं असेल. पण हे विचारणार नाही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना की तुम्ही यांना नोटीस दिली, पण नोटीस दिल्यानंतर तुम्ही यांना शिफ्टिंग का नाही केलं, हा प्रश्न आहे. की यांना का इथं राहायला दिलं. धोकादायक होतं, जीव जाऊ शकतो, तुम्हाला माहिती होतं ना, तरी सुद्धा तुम्ही यांना इथं राहायला का दिलं. पत्रकार परिषदेत आयुक्त असं म्हणतात की लोक ऐकत नाहीत, आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत, जबरदस्तीने खाली करायला गेलो तरी लोक ऐकत नाहीत, असं त्यांचं स्पष्टीकरण होतं. कशा पद्धतीने बघता, लोक मृत्युमुखी पडलेली आहेत कारण इथे. बघा कसं आहे, हे पल्ला झटकत आहेत. मला वाटतं की ज्या दिवशी प्रशासनाने ठरवलं की यांना खाली करायचं आहे, तर पोलीस बळ कसं घेऊन येतात प्रत्येक ठिकाणी. आता मला सांगा, बँड्रामध्ये पोलीस नव्हती का, एवढे घरं ते जात नव्हती, पण खाली केलं ना. त्याच पद्धतीने यांना समजवून की बाबा त्यांचे 20, 25, 30 वर्ष इथे गेलेले आहेत, तर आता आम्ही तुम्हाला इथं राहायला घर देतोय, तुम्ही इकडे शिफ्टिंग करा, तुम्ही शाळेत राहा पावसाळ्यात, असं कुठली तुम्ही योजना दिली तर ते बाहेर जातील ना. तर किती घरांचं नुकसान आता झालेलं आहे, किती घरांचं आता नुकसान झालंय. बघा, मला वाटतंय नुकसान आता तर एक 5-7 घरांवर, 6 घरांवर पडलाय. पण हा डोंगर अजून किती घरांवर कोसळणार ह्याची माहिती कुणाला आहे. आता सुद्धा धोकादायक आहे. तुम्हीच पत्र दिलंय ना, नोटीस दिली आहे की बाबा हे धोकादायक. माझं म्हणणं आहे की या लोकांना सगळ्यांना HDL मध्ये शिफ्टिंग करावी, या डोंगरावर राहणाऱ्या लोकांना, आणि त्यांना सुरक्षित जागेवर रितू तावडे आणि अश्विनी भिडे मॅडमनी डिसिजन घेतला पाहिजे आणि त्यांना शिफ्टिंग केली पाहिजे. आपण बघतो या ठिकाणी 6 घरांवरती दरड कोसळलेली आहे आणि हेच ते ही जी दरड आहे या ठिकाणी बघतोय आपण. अद्यापही धोकादायक परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते, कारण या ठिकाणी मोठी झाडं सुद्धा पाहायला मिळतात आणि त्यावरती सुद्धा काही घरं आहेत. त्यामुळे ही दरी एकूणच जो डोंगरचा भाग आहे, खरं तर या ठिकाणी भूस्खलन सुरू झालेलं आहे आणि एकूणच काल दिवसभर झालेल्या पावसानंतर अगदी माती ही भुसभुशीत झालेली आहे. त्यामुळे पुढील घटना सुद्धा घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील जे स्थानिक नागरिकांना तात्काळ दुसरीकडे हलवण्यात यावं आणि त्यांचं त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी आता स्थानिकांकडून करण्यात येते. आणि एकूणच आता या ठिकाणी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आपल्याला झडताना पाहायला मिळतात, कारण अगदी चिंचोळी गल्ली आहे आणि चिंचोळी गल्लीतून वरती गेल्यावरती खरं तर आपण भूस्खलन झाल्याची घटना घडल्याचं पाहायला मिळते. अद्यापही या ठिकाणी धोकादायक परिस्थिती आहे. त्यामुळे एकूणच हा सदरचा परिसर जो आहे तो रिकामा करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुढील कार्यवाही काय केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. स्वप्नील, खरं तर या निमित्तानं एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे या ठिकाणी अनधिकृत झोपडपट्ट्या बांधल्या जातात असं स्वतः महापौर सांगतात. मात्र त्यांना आपण नोटिसाही पाठवतो असं देखील त्यांच्याकडून सांगितलं जातं. मात्र नोटिसा पाठवून जबाबदारी आपली संपते का, हा खरं तर या ठिकाणी प्रश्न आहे. म्हणजे नोटिसा पाठवल्या म्हणजे आपली जबाबदारी संपली आणि पुढचा पाठपुरावा करणं तितकंच गरजेचं आहे, कारण जर या ठिकाणी अनेक कुटुंबीय राहत आहेत आणि अशी दुर्घटना घडली तर अनेकांचे जीव जाऊ शकतात. नक्कीच एकूणच या नोटिसांवरती आता संशय व्यक्त करण्यात येतोय, कारण सध्याचा परिसर म्हणजे इथला परिसर जर पाहिला तर अगदी चिंचोळा आहे. या ठिकाणी पाण्याचे पाईपलाईन सुद्धा आहे. मी कॅमेरामॅनला सांगेल की या ठिकाणी पाण्याचे पाईपलाईन असतील, त्यांचे कनेक्शन्स असतील, या ठिकाणी कशा प्रकारच्या गल्ल्या आहेत त्या दाखवण्यात याव्या. एकूणच ही जी गल्ली आहे, खरं तर या गल्लीतूनच वाट काढत वरती गेल्यावरती जी घटना सध्या घडलेली आहे ते घटनास्थळ आहे. त्यामुळे या ठिकाणच्या झोपडपट्ट्या असतील, येथील प्लॅनिंग असेल, हे कशा प्रकारे होतं आणि येथील स्थानिक अधिकारी नक्की हे सर्व इलिगल म्हणजे बेकायदेशीर कामं किंवा अनधिकृत कामं चालू असताना काय करत असतात, असं सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो. ज्याप्रमाणे आपण बघतोय घरांवरती घरं या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहे आणि आत्ताही जर समोरचा भाग पाहिला तर त्याच्यावरती असलेल्या झोपडपट्ट्या आहेत आणि त्याच्या खालती जो बांधकाम आणि हा डोंगर भाग आहे, अगदी या ठिकाणी कोणताही सपोर्ट या बांधकामांना नाही आहे. आणि जर एखादी दरड कोसळली तर अगदी 2 ते 3 घरं घेऊनच ही दरड खालच्या 5 ते 6 घरांवरती येईल, अशा प्रकारची ही स्थिती आहे. आणि या स्थितीमध्ये सुद्धा इथे लोक राहतात आणि याकडे कानाडोळा हा प्रशासन असेल, स्थानिक महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, यांच्या हे करत असतात आपल्याला पाहायला मिळतंय. पोलीस अधिकारी आहेत. काय सांगाल, काय परिस्थिती आहे सर सध्या त्या ठिकाणी? NDRFचे लोक, फायर ब्रिगेडचे लोक, पोलीस आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशनचं काम चालू आहे. फक्त ती नॅरो गल्ली आहे, त्याच्यामुळे थोडंसं
त्याच्यामध्ये अडचणी येत आहे, परंतु कमीत कमी तिथं 100 ते 200 लोक ते आपले वेगवेगळ्या टीमचे, पथकांचे आणि आणखीनही बाहेर वेगवेगळे, त्या व्यतिरिक्त पोलीसचे आणि इतर सामान्य नागरिक असे सगळे मिळून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. 2 मृतदेहांना आतापर्यंत बाहेर काढलेलं आहे, त्यांना राजावाडी हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्याचबरोबर 1-2 जखमी सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि आतमध्ये 3 ते 4 आणखीन लोक असण्याची शक्यता आहे. किती धोका आहे सर सध्या या परिसरामध्ये, कारण अजूनही दरड कोसळण्याची शक्यता आहे? कारण नाही, जे काही इमिजिएट एरिया आहे तिथले काही लोक आम्ही खाली केलेले आहेत. काही घरातल्या लोकांना विनंती करून आणि पोलिसांनी आणि कॉर्पोरेशनच्या लोकांनी विनंती करून त्यांना बाहेर काढलेलं आहे. त्याबाबत नागरिकांना समजावून सांगून प्रयत्न चालू आहे. तर साधारण किती टक्के हा संपूर्ण बचाव कार्य झालेलं आहे? आतमध्ये किती लोक अडकले? नाही, आता ते प्रत्यक्षात पूर्ण होत नाही तोपर्यंत सांगता येणार नाही, परंतु अजून 3 ते 4 लोक असू शकतात. अद्यापही 3 ते 4 लोक हे घटनास्थळी दबले असल्याचं सांगण्यात येत आहे. खरं तर या ठिकाणी अद्यापही बचाव कार्य हे सुरू आहे. एकूण 3 ते 4 घरं या ठिकाणी अडकली, त्याच्यावरती दरड कोसळलेली आहेत आणि आणखी काही घरांच्या मधील नागरिकांना खाली त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकूणच पोलीस असतील, या ठिकाणी अग्निशमन दलाचे कर्मचारी असतील, एकूणच लक्ष ठेवून आहेत आणि बचाव कार्य हे सुरू आहे. अगदी 2 जणांचा मृतदेह हाती लागलेला आहे, मात्र अद्यापही 3 ते 4 जे नागरिक आहेत ते ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील माहिती नक्की काय येते हे पाहणं महत्त्वाचं असेल. स्वप्नील, या ठिकाणी बचाव कार्य तर राबवलं जाते. निमुळती खरं तर या ठिकाणी ही ती चाळ आहे, गल्ली आहे, त्यामुळे अडथळे अनेक येत आहेत. अनेक खरं तर नागरिक या ठिकाणी ये जा करताना दिसतात. त्यामुळे त्या ठिकाणी कशा पद्धतीनं खबरदारी घेतली जाते, कारण पुढचा धोका देखील निर्माण होऊ शकतोय. नक्कीच पुढचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे सगळ्यांना आता बाहेर काढण्यात येतं. या ठिकाणी आपण बघतोय पालिकेचे कर्मचारी आणि हे अग्निशमन दलाचे कर्मचारी सुद्धा काही नागरिकांना खाली घेऊन येतात. या ठिकाणी त्या आजूबाजूच्या रहिवाशांना सुद्धा त्यांची घरं जे आहेत ते खाली करण्यात येत आहेत. पालिकेचे कर्मचारी त्यांची समजूत काढतायत. एकीकडे पोलीस प्रशासन सुद्धा सहकार्य करत आहे. तर काही नागरिकांना या ठिकाणी घरामध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. एकूणच चिंचोळी अशी ही गल्ली आहे. या गल्लीतून खरं तर 2 व्यक्ती जातील एवढेच जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कोणती मशिनरी ही त्या ठिकाणी घेऊन जाता येत नाहीये आणि यामध्येच खरं तर बचाव कार्य सुरू आहे. त्यामुळे नक्की आपल्यासोबत स्थानिक आहेत. काय नक्की सध्याची परिस्थिती आपण पाहतोय, कारण सगळ्यांना आता घरातनं बाहेर काढण्यात येते. बघा, तुम्ही माणूस मेल्यानंतर आपल्या इथे सगळ्या कारवाई होतात आणि खास करून आमच्या चांदिवली विधानसभेमध्ये माणूस मेल्यानंतर खूप काही होतं. आता हे डोंगर कोसळलं आहे, त्यांना महानगरपालिकेने नोटीस देऊन स्वतःचा पल्ला झळकला आहे. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त त्यांना नोटीस का देताय? नोटीस दिल्यानंतर तुम्ही सांगितलं की हे धोकादायक आहे, ह्याच्यात तुमचा जीव जाऊ शकतो. तर जीव जिथं जाऊ शकतो तुम्ही त्यांना तिथं का ठेवलं? तुम्ही त्यांना का शिफ्टिंग करत नाही? HDLमध्ये तिथे 10 ते 15 हजार घरं बंद पडलेत म्हणतायत. तर कुठंतरी एक योजना शासनाने केली पाहिजे आणि त्यांना घराच्या बदली घरं दिलं पाहिजे ना, तर लोक कुठंतरी जातील. तुम्ही म्हणणार खाली करा, कुठं रस्त्यावर येतील ते? का पाऊस चालू आहे, राहतील कुठं? कुठली योजना नाही आहे. फक्त आणि फक्त आता महानगरपालिका सत्ताधारी येणार, 5 लाख 10 लाख 15,000 रुपये देऊन स्वतः मोकळे होणार आणि सांगणार की स्वप्नील, या ठिकाणी कोणी प्रत्यक्षदर्शी किंवा मृतांचे किंवा तिथल्या कोणी जखमींचे नातेवाईक वेगळ्या उपस्थित आहेत का? त्यांच्याशी काही बातचीत केली जाऊ शकते का? नक्कीच या ठिकाणी जखमींचे नातेवाईक किंवा मृतांचे नातेवाईक सध्या पाहायला मिळत नाही आहेत. मात्र राजावाडी रुग्णालयामध्ये नक्कीच मृतांचे नातेवाईक असतील आणि त्या ठिकाणी सर्व जे जखमी आहेत त्यांच्यावर सुद्धा उपचार सुरू आहेत. मात्र सध्या या ठिकाणी एकूणच घटनास्थळी सर्व या ठिकाणी आहेत आणि घटनास्थळी दुर्घटना घडलेली आहे. त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू झालेलं आहे. त्यामुळे एकूणच काय सांगतात बघा, त्याचे फ्लेक्स पण लावले होते धोकादायक सूचनेचा. पण सध्या इकडचं आता हे चालू आहे, म्हणजे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. पण सर, नोटीस पाठवल्यानंतरही लोक ऐकत नाहीत असं आयुक्त स्वतः पत्रकार परिषदेत म्हणाले होते. नेमकं काय झालं होतं? नोटीस पाठवल्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष पाहणी केली होती का इथली? हो, आम्ही पाहणी केली होती आणि वेळोवेळी त्यांना सूचना दिल्या जात होत्या. बचाव कार्य करण्यात अडथळा खरं तर काय काय येतोय? कारण काय सध्या आता पूर्ण व्यवस्थित माहिती तर मिळाली नाहीये. जशी पूर्ण माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला कळण्यात येईल. बचाव कार्य करण्यात काय अडथळे येत आहेत? कारण एकदम थोडा जर चिंचोळी एरिया आहे त्यामुळे थोडा जर बचाव कार्य करायला वेळ लागेल. सर, आजूबाजूची वस्ती अजूनही आहे, आता ती हलवणार का? ते कशा पद्धतीने? त्यासाठी पण आम्ही निर्णय घेणार की तो लवकरात लवकर त्यांना हे करावं लागेल. नक्कीच सर, आपण पुन्हा हे अधिकारी होते आणि या ठिकाणी त्यांच्याकडून सर्व खबरदारी घेतली जाते. त्यामुळे एकूण सध्याची परिस्थिती ही नियंत्रणाखाली असल्याचे त्यांनी म्हटलेलं आहे. आजूबाजूच्या एकूणच काही रहिवासी आहेत त्यांना सुद्धा बाहेर काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण आता सध्या घटनास्थळी बचाव कार्य वेगाने सुरू असल्याची माहिती ही प्रत्यक्षदर्शी यांच्याकडनं मिळताना पाहायला मिळते.
नक्कीच स्वप्नील, तर या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय. घाटकोपरमध्ये ही सध्या सर्च ऑपरेशन राबवलं जाते, मदत केली जाते. अधिकारी या ठिकाणी आलेले होते आणि चिंचोळ्या या रस्त्यामुळे खरं तर या ठिकाणी अनेक अडथळे येत आहेत. काही वेळातच या ठिकाणी महापौर देखील पोहोचणार आहेत. खरं तर सगळ्यांकडनं हाच महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला जातो. जर या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केलं जात होतं तर त्यावर नजर का ठेवली जात नव्हती आणि प्रशासनाचं लक्ष का नव्हतं?